साखरपेठ येथील श्रीमद वीरशैव कुरुहिंशेट्टी ज्ञाती संस्था श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थानच्या सन 2026 ते 2031 साठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे। या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शंख परिवार पॅनल जाहीर करण्यात आले आहे। शंख पॅनलच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी नारळ चिन्ह मिळाले आहे। त्यानिमित्त शंख पॅनलचा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ समाज बांधव व पूर्व भागातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण काका गडगी यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा व आरती करून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय बंदगी, शिवाजी गडगी, अंबादास नादरगी, महिला समाज भगिनी, बालमणी कस्सा उपस्थित होते। यावेळी शंख परिवार पॅनलचे उमेदवार व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव आडकी, शिक्षण संस्थेचे माजी सचिव अनिल धुळम, माजी विश्वस्त शंकर बडगिरी, ज्ञाती संस्थेचे खजिनदार व उमेदवार श्रीनिवास बंदगी, सुनील धुळम, सुमित गडगी, वासुदेव आडकी उपस्थित होते। तसेच श्री नीलकंठेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अनिल बंदगी, नितेश पोगुल, अंबादास मिठ्ठा, नंदकुमार मुटखिरी, सोशल फाउंडेशनचे लखन मिठ्ठा, कार्तिक चिकनी, लक्ष्मीकांत आडकी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। शंख पॅनल 7 उमेदवार उभारलेले आहेत। त्यांनी समाज विकास पॅनलच्या विरुद्ध उभारलेले आहे। समाजाने नेहमी तेच चेहरे असतात, चेहरे बदलून त्यांना या 7 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे असं मी समाजाला विनंती करू इच्छितो। धन्यवाद। बालमणी कस्सा, नमस्कार। श्री गृहिणीसाठी संस्थाचे ज्ञाती संस्थाचे जे आता मतदान आहे ते शंख पॅनलला जे आपले लोक उभारले आहे त्यांना बहुमताने विजयी करा। नीलकंठेश्वर वीरशैव देवस्थानचे 5 वर्षाची निवडणूक जाहीर झालेली आहे। त्यासाठी आज या ठिकाणी शंख पॅनलचे नारळ या चिन्हाने ऑफिस उद्घाटन झालेले आहे। तरी सर्व बांधवांनी आलेले आहेत। तरी 7ही पॅनलचे 7ही उमेदवार भरघोस मताने निवडून यावे ही मी गणेश चरणी प्रार्थना करतो।